नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये सावलीची सोबत या कादंबरीचे मी वाचन करत आहे. प्रकरण 3. सखे. भास्करराव कोण होते हे तुला सांगायचं तर होऊन गेलं. आमच्या गल्लीच्या पलीकडे गल्लीत त्यांचं घर होतं. घरी खूप श्रीमंती होती. गावात प्रतिष्ठा होती. आमच्या गावात जी काही 4-6 प्रतिष्ठित घराणी होती त्यापैकी त्यांचे घराणं होतं बघ. राजकीय वारसाही होता. जमीन जुमला, शेतीवाडी, गडी माणसं, नोकर चाकर, मोठा वाडा, सारं उत्तम होतं. ते 4घे भाऊ. भास्करराव सर्वात लहान. त्यांच्या मोठ्या भावाचं आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर किराणा मालाचं दुकान होतं. माझ्या थोरल्या चुलत्यांचे म्हणजे दादांचे ते दुकानदार मित्र होते. दोघांच्या वयात तसं फारसं अंतर नव्हतं, त्यामुळे ते जेवाभावाचे मित्र होते. त्यांच्या दुकानात आम्ही बाजारहाट करीत असू. मी जेव्हा दुकानाला जाई तेव्हा ती माझी चेष्टा करीत, लाडीकपणे डोक्यावर हळू मारत आणि मगच दुकानाचा मला हवा तो असणारा बाजार देत असत. कधी आमचे दादा त्यांच्या दुकानात पान खात त्यांच्याशी बोलत बसलेले असत. एकदा दादा असताना मी दुकानात गेले तर ते दादांना म्हणाले, तू किती जरी नाही म्हटलास तरी मी हिला माझ्या घरी भावासाठी सून म्हणून करून नेणारच बघ. ही आमच्या घरची सून होणार म्हणजे होणार. मी तिथून पळून जायचे. दादा नकार देत होते. गावातल्या गावात मी तिला देणार नाही बघ. उगीच आपल्या मैत्रीत अंतर यायला नको, असं त्यांचे पूर्वी बोलणंही झालं होतं. ते माझ्या कानावर आलेलं. त्याला कारणही तसंच होतं. अगं, त्यांच्या घरी आमच्या नात्यातील एक मुलगी दिली होती, जी पुढं माझी थोरली जाऊ झाली. तिचे वडील येऊन माझ्या दादांच्या जवळ मन उघडं करायचे. म्हणायचे, घरदार, जमीन जुमला, नोकर जागर या साऱ्याला भुललो. पोरीला सुख लागल म्हणून या घरी दिलं. लंकेची पार्वती झाली माझी लेक. आईबापाच्या नावाला काळिंबा लागू नये म्हणून आणत्या बघा. आणि ती दादाजवळ रडत असायचे. आमच्या दादाने सर्व माहीत होतं, पण नाही कसं म्हणायचं म्हणून त्यावेळी दादाने एक पर्याय काढलेला. म्हणा शोधलेलाच म्हणा पर्याय. माझ्या गावात ही आपल्या गावात माझ्या पोरगीला द्यायची नाही. दिवस असं चाललं होतं. 72च्या दुष्काळाला अगोदरचं वर्ष बघ. होय, 72च्या दुष्काळाच्या अगोदरचे एक वर्ष. त्या वर्षी पाऊस काळ म्हणावा तसा पडला नव्हता. घरच्या ओढात आणीत भर पडली. घरची 2 बैलं दादाने आणि बापूने विकली. चांगली होती. होय, बैलं राऊंडला चांगली पळायची. कुठं त्यांचा नंबरही यायचा. घरची माणसं ओढात आणीचा संसार करीत असायची. आणि हा टीव्हीनं चाललेला संसार होता. भरीतभर म्हणून आम्हा भावंडांचा शिक्षणाचा खर्च वाढतच गेला. त्या वर्षी जोंधळ्यावर कोणता तरी भयानक रोग पडला. परिणामी घरी धान्य कमी आलं आणि दुकानाची उधारी वाढत चालली. अलीकडे तर माझं शरीर बंड करून उठू लागलं. अगं सखे, ते वयच तसं असतं बघ. तशात माझ्या चुलत्यांच्या घरी भास्कररावांच्या चक्रा वाढत राहिल्या. चुलत काका त्यांचे मित्र झालेले. मग आमच्या घरावरूनच तिकडं जाण्या येण्यासाठी तेवढं निमित्त त्यांना पुरेसं व्हायचं. शिवाय त्यांचं नातंही पै पाहुण्यांचंच होतं ना. मग कोणाला शंका येण्याचं कारणच नव्हतं. आमचं सारं कुटुंब पोटा पाण्याच्या मागं लागून कामाच्या व्यापात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं. घरच्या साऱ्या बायका आपापल्या कामात. माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होताच कुणाला. तशात मी घरी सर्वात मोठी. ना कोणाची भीती ना कोणाची दहशत. परिणामी बारीक नजरेनं लक्ष ठेवून मला कोणी सावरलंच नाही ग. आणि त्या अजाणत्या वयात आपण चुकतोय असं चुकूनही मला कधी वाटलं नाही बघ. ते चक्रा मारीत राहिले. माझे त्यांच्या वाटेकडे डोळे लागून राहिले. नजर त्यांचा शोध घेऊ लागली. आणि नजरेला नजर केव्हा मिळाली आणि माझी नजर केव्हा खाली झुकली हे कळलंच नाही बघ सखे. हे वय असंच असतं. थोडं जरी मनाविरुद्ध घडलं
तरी घरातील सर्वच माणसं आपली कोणी नाहीत असं वाटू लागतं. अशा वेळी आपलं कोणीतरी असावं वाटू लागतं. कोणीतरी आपली वाट पाहावी, प्रेमानं बोलावं, आपल्या सौंदर्याचं कौतुक करावं. तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही. तुझी मी काल खूप खूप वाट पाहिली. तू दिसली नाहीस. रात्रभर तुझ्या आठवणीने मी तळमळत होते. डोळ्याला डोळा लागला नाही. तू नजरेसमोर जात नव्हतीस. तुझ्यासाठी मी एक एक वस्तू जपून आणली होती बघ. पण तू भेटलीच नाहीस. तुझी वाट पाहत राहिलो. तुझी भेट व्हावी म्हणून मी 2 दिवस झाले सकाळ संध्याकाळ काहीतरी कामानिमित्त किंवा काहीतरी निमित्त काढून येऊन गेलो. शेवटी तू दिसलीस. सोबत तुझ्या मैत्रिणी होत्या. नाही मला बोलता आलं. तू अशी का वागतेस? मला का टाळतेस? मी तुला आवडत नाही का? तुझं माझ्यावर प्रेम नाही का? तुझ्या मनात तरी काय आहे एकदा मला कळू दे. एखाद्या दिवशी जर तू दिसली नाहीस तर मी अस्वस्थ होतो ग. रात्रभर झोप लागत नाही. अंधारात मी मूकपणे रडत राहतो. आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी अश्रू अनावर होतात. मग मला वाटतं तुझ्याशिवाय जगून तरी काय उपयोग. एकदा तू लग्नाला होकार दे, पूर्ण विचारांती दे, मग मी पुढं पाहून येईन. आता माझं जगणंही तुझ्यासाठी आणि मरणंही तुझ्यासाठी. या आणि असल्या कितीतरी फिल्मी वाक्याने अनेक मुलींना भुरळ पडली सके. हे अजांत वय, सारासार विचार करण्याचं, चांगलं वाईट न कळण्याचं वय नव्हे. या शरीराची वाढच झालेली असते पण मनाची परिपक्वता नसते. या अशा मायावे मृगजळात अनेक मुली फसल्या, भुलल्या आणि त्यांच्या आयुष्याची फसगत झाली, आयुष्याची फरफट झाली. प्रेम आंधळा असतं म्हणतात. हे जरी खरं असलं तरी ते कळण्याचं वय नव्हतं ग ते. त्या दोघांना त्याच्याशिवाय सारं जगच कसपट वाटतं, तुच्छ वाटतं. भातुकलीच्या खेळासारखं सारं जगणं आणि प्रेमात गुंता अधिकच गुंतणं. उठता बसता ध्यानी मनी स्वप्नी सारं काही त्यांचंच साम्राज्य. मोर पिसासारख्या स्पर्शाची चाऊल, बावरलेल्या हरणीसारखी अवस्था, चातकासारखी वेदना. मोरानं पिसारा फुलवून अवतीभोवती नाच धरावा अगदी तसं होऊन गेलं होतं व सखे. मी गुंतले ग, पुरीफासात अडकले. मृगजळाच्या मागे धावत राहिले. विचार करायला वेळच मिळाला नाही. डोक्यात त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा विचारच नव्हता. मग परतीचा सारासार विचार करायचा प्रश्न येतोच कुठे. आज सखे असं वाटतं निदान जाणत्या कोणीतरी पुढे यायला हवं होतं ग. जवळ घेऊन बरं वाईट समजावून सांगायला हवं होतं. त्यातून जर मी नसतंच मांडलं तर कानाखाली आवाज काढला असता. 2 दिवस उपाशी ठेवलं असतं तर एका क्षणात परतीची वाट सापडली असते. प्रेमाची सारी धुंदी एका क्षणात उतरली असते. स्वप्नातून सत्यात आले असते ग मी. पण सखे, हे आज सर्व काही घडून गेल्यावर वाटतं. आता फुलाखालून खूप पाणी वाहून गेले. फार उशीर झाला. सखे, कळत न कळत मी आता त्यांच्या प्रेमात पडले. माझ्या वागण्यात बेदरकारपणा आला. मी बेडर बनले. आता ते त्यांच्या भावाच्या दुकानात असायचे. मी काहीतरी वस्तू आणायच्या निमित्तानं तिकडे जाऊ लागले. सहवास वाढत गेला. आता तर ते मी शाळेला निघाले की शाळेच्या वाटेवरून माझ्या मागून काही अंतर राखून यायचे. शाळेच्या फाटकातून आत जाईपर्यंत माझ्यावर नजर ठेवून रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहायचे. सायंकाळी शाळा सुट्ट्याच्या वेळी पुन्हा फाटकाजवळ येऊ लागले. घरापर्यंत सोबत करीत राहिले. माझ्याबरोबर कोणी बोलता कामा नये, इतकंच काय कोणी पाहताही कामा नये याची दक्षता घेऊ लागले. त्यांचं असं वागणं मला नकोस वाटत होतं. मी तसं सांगूनही पाहिलं पण स्वभाव खरा रे त्यांनी मांडलं नाही.
कोण विचारेल तेव्हा बघू, हां तो का भीती अशी एवढी असे म्हणायचे. तरी बरं एक होतं, इतकं घडूनही माझ्या मैत्रिणी मला टाळलं नाही सके. 10वीचं वर्ष असल्यानं अभ्यासाचा ताण वाढत गेला आणि मी अभ्यासात गुंतत राहिले आणि प्रेमातही गुंतत राहिले. याच काळात एक स्थळ मला चालून आलं माझ्याच गावातील. त्याचं असं झालं, त्या मुलाचं लग्न ठरलं होतं. कपडे म्हणजे जत्ताही घेतला होता. लग्नाची तारीख ठरलेली, पण नेमकं काय कारण घडलं कळलं नाही. ऐनवेळी मुलीकडच्या माणसाने नकार कळविला. मुलगा सुंदर होता, घरची खूप श्रीमंती होती, एकुलता एक होता, शिवाय सुशिक्षित, नोकरीला सुद्धा चांगल्या ठिकाणी होता म्हणे. तरी लग्न मोडलं. एका रात्री त्यांची आई आणि त्यांचे मामा दोघे माझ्या आजोबांच्याकडे आलेले. दादाही घरीच होते. त्यांनी फक्त मुलगी नारळ द्या, आमची सगळी तयारी झालेली आहे, हे बघा आम्हाला तुमचं दुसरं काही नको, विचार करून उद्या सकाळी काय ते सांगा, असं सांगून ती निघून गेली. माझ्या आजोबा आणि दादाने बसून विचार केला. एकदा गावात द्यायची नाही म्हणून ठरवले ते ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांचे वडील आलेले. नकार कळताच चहा न पिता बिचारे नाराज होऊन गेले. मला मात्र त्यातील काहीही माहिती नव्हतं. आईनं दुसऱ्या दिवशी सांगितलं. मी कोणतीच आणि कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याच सुमारास आणखी एक स्थळ आलं. दसऱ्याच्या सणाच्या वेळीची गोष्ट. त्या मुलानं आजपर्यंत खूप मुली पाहिल्या होत्या म्हणे. मला पाहायला आला तोही रात्री 7 वाजता. मला त्यानं लगेच पसंत केले, पण घरच्या कोणाला ते पसंत पडले नाहीत. घरची त्यांची श्रीमती होती, नोकर चाकर होतं, शिवाय गृहस्थही सरकारी नोकरीत होते. मग न पसंत पडण्याचं कारण काय? तर मुलगा दिसायला बरासुद्धा नव्हता. उंचीनं तर 4 फुटापेक्षा थोडासा जास्त. सर्वांच्या चेष्टेचा विषय झालेला. त्याचवेळी या दुसऱ्या स्थळासंबंधी घरच्या सर्वांनी त्या स्थळाला नकार देऊन टाकला. असे दिवस चालले होते. त्यांचं शाळेपर्यंत येणं आणि जाणं चालूच होतं. चोरून भेटणंही सुरू होतं. तशात त्यांना मला येऊन गेलेल्या स्थळासंबंधी कळलं. मग त्यांनी मला स्पष्ट बजावून सांगितलं, हे बघ आपलं प्रेम आहे, आमचं लग्न लावून द्या असं तू तुझ्या दादांना सांग. मी ती गोष्ट मनावर घेतली नाही. आता मला पुढील धोक्याची हळूहळू जाणीव होऊ लागली. माझे दादा माझे सर्वस्व होते. त्यांचं माझ्यावर इतर भावंडापेक्षा खूप प्रेम होतं, पण त्यांना ही गोष्ट आवडणारी नव्हती. धाकटे चुलती तर सर्वात तापट. त्यांना कळलं असतं तर त्यांनी मला चापकानं फोडून काढलं असतं. खरं तर त्यांना पुढे हे प्रकरण कळूनही तसं त्यांनी काय केलं नाही असं राहून राहून आज वाटतं ग सखे. कदाचित वेगळं राहिल्यानं नात्या नात्यात अंतर पडत गेलं होतं आणि गोष्टी आता खूप पुढच्या थराला गेलेल्या. जर आपण विरोध करून काही उपयोगच होणार नाही तर विनाकारण वाईटपणा पदरी पडणार. त्यापेक्षा आपल्या मुलीच्या लग्नाचा आपण निर्णय घेतलेला बरं आणि तिचा निर्णय तिच्या आईवडिलांनी घ्यावा. आपण लहान तोंडी मोठा घास का घ्यावा असाही विचार माझ्या धाकट्या चुलत्याने केला असावा. दिवाळीच्या सुट्टीनंतर मी थोडी सावरले. आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतोय असं राहून राहून वाटू लागलं. झालं एवढं झुरणं, अनाभाका, चोरून भेटणं, चोरून पाहणं, वाट पाहणं, दुकानी जाऊन येणं खूप झालं. आता थांबायला हवं हे मला जाणवू लागलं. मी त्यांना टाळू लागले. त्यांच्या ही गोष्ट लक्षात येऊ लागली. मी जाता येता कधी बोलत होते तेही बंद केलं. मी त्यांच्यापासून दूर दूर राहण्याचा पक्का निर्णय घेतला. काही गोष्ट सखे टळतो म्हणल्या तर टाळता येत नाहीत ग, हेच खरं. मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते, पण न कळत मी त्यांच्यात गुंतत होते. आपल्या मित्राकरवी ते निरोप देत होते. माझी अस्वस्थता वाढत होती. त्यांच्या प्रेमाने मी अक्षरशः वेडी झाले होते.
पण घरच्या माणसांच्या भीतीमुळे मी अंतर राखून राहायची. ही गोष्ट त्यांना खूप खटकायची. त्यांनी तुझ्या घरच्या माणसांना एकदा सांगून टाक, काय तू निर्णय घे, असा मला निरोप दिला. आणि सारखा निरोप देत होतं. हेतू हा की त्यांनी वेड्यासारखं फिरू नये, वाटेत अडवू नये, चौघात बोबाटा होऊ नये. आणि झालंही तसंच. त्यांचा निरोप यायचा बंद झाला. शाळेच्या वाटेवर दूर अंतरावर उभं राहून मला दुरून पाण्यात ते समाधान मानू लागले. मी दिवसातून एकदा तरी त्यांना दिसावं यासाठी ते तळमळत होते. माझीही मनापासूनची तशी इच्छा असायची. शाळेच्या वाटेवर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ते दिसले नाही तर माझी नजर सैरभैर व्हायची. त्यांना शोधत राहायचे. वर्गात शिक्षक शिकवत राहायचे आणि माझं लक्ष कशातच नसायचं. दिवस असे चालले होते आणि एका रात्री आई मला म्हणाली, पाहुण्यांचं पत्र आलंय. त्यांना दूर कोकणात कुठेतरी शिक्षकाची नोकरी लागली होती. ते सर्व्हिसला पाहुणे आमचे हजर झाले होते. लगेच त्यांनी आईला पत्र लिहिलेलं. आईनं त्यांना त्यावेळी शब्द दिला होता, तुला नोकरी लागू दे, नंतर बघू, असा शब्द आईनंच दिला होता ना. 10वीची परीक्षा झाल्यावर लग्न करण्याचा मानसही त्यांनी आईला बोलून दाखविला होता. माझ्या आईची खूप इच्छा होती. माझ्या मनात काय आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. म्हणून आईनं मला विचारलं आणि आईला मला हेच सांगितलं, पाहुण्यांचं पत्र आलंय, त्यांना नोकरी लागली आहे. खरंच सखे, माझ्या मनात काय आहे मी आईला सांगू शकत नव्हते. मी माझं मन ज्यांच्या चरणी वाहिलं होतं ते उघडपणे सांगणं त्यावेळी तरी मला शक्य नव्हतं. तिला वाईट वाटू नये म्हणून मी मनापासून तिचं सांगणं ऐकण्याचं नाटक केलं आणि तिचं सांगून झाल्यावर अभ्यासाचं निमित्त काढून माडीवर निघून गेले. कदाचित माझा होकार आहे असंच त्यावेळी आईला वाटलं असावं. पुढं काही दिवसांनी त्यांचे वडील आले. आमचे दूरचे पाहुणे होते. ते पूर्वी येऊन गेले होते आणि आता देवदर्शनाचं निमित्त काढून आले. देवदर्शनाला आलं होतं असं त्याने आईला सांगितलं. पण खरं तर ते मला पाहायला आलेले. त्या रात्री ते राहिले. आईशी बापूशी खूप उशीरपर्यंत बोलत राहिले. आपल्या घराण्याचा, आपल्या मुलाचा मोठेपणा सांगत होते. मी जागीच होते, त्यांचं बोलणं ऐकत होते. मला मात्र माझ्या लग्नासंबंधी चर्चा नको असं वाटत होतं. मी ठरवलं आईला एकदा स्पष्टपणे सांगायला हवं. निदान मला स्थळं येणं येतरी बंद होतील. वीज आपल्यासाठी वाट पाहत कोणीतरी थांबणं हे मला तरी योग्य वाटत नव्हतं ग. न जाणो आईनं आणि बापूंनी पाहुण्यांना शब्द दिला तर, आणि मी नकार दिला तर आई वडील आणि घराण्याची बदनामी होईल. मला तरी अशावेळी कोण चांगलं म्हणणार आहे, सारेच दोष देणार. मी माझ्या आईला सांगू शकत नव्हते. हे जरी खरं असलं तरी केव्हा ना केव्हा तरी मला सांगावंच लागणार होतं. मग ठरवलं उद्या सकाळी पाहुणे गेल्यावर आईला सर्व सांगायचं. सकाळी पाहुणे गेले. त्या रात्री आईने सांगितलेलं, तुम्ही दोघं नवरा बायको विचार करून मला काय ते कळवा, असं पाहुणे म्हणाले. पुढं ते म्हणाले, जुन्या पाहुण्यांचं नातं आहे, नव्यानं नातं जोडू, येण्या जाण्याला वाट मोकळी होईल, दोघा पोरांच्या जन्माचं कल्याण होईल, बघ विचार करून. आणि आईला जाता जाता म्हणाले, देण्या घेण्याच्या बाबतीत तू लई विचार करू नकोस. अगं घेऊन देऊन कुणाला पुरलंय. माझ्या मनातलं मी उघड तुला बोलतोय. तुझा काय निर्णय आहे तो मला कळव म्हणजे झालं. पाहुणे गेल्यावर आई एकदम खुशीत होती. लवकरच आपण मुलीच्या जबाबदारीतून मोकळी होणार. धाकट्या मुलीचं पुढच्या पुढी पाहता येईल. आपण आपलं कर्तव्य करायचं. निदान माझ्यासाठी तिचं झुरणं, तिची काळजी करणं कमी होणार होतं. पण सखे असं व्हायचं नव्हतं ग. पुढं एक दिवस घरची करती मंडळी घरात बसली आणि विचारांती सर्वांनीच निर्णय घेतला, एवढ्या लांब नको द्यायला.
पाहुणा असलं म्हणून काय झालं, DED करू दे, DED झाल्यावर लग्न करायचंच आहे, बघू पुढच्या पुढं. त्यांच्यापेक्षा हितलं जे एखादं चांगलं स्थळ चालून येईल. सगळ्यांनीच असा निर्णय घेतला. बरं झालं, एकदा माझ्या मनासारखं झालं. निदान त्यावेळी तरी मला तसं वाटलं होतं. सुंटी वाचून खोकला गेला. मग मी विरोध करायचा प्रश्न आलाच नाही. सध्या तरी माझ्या पुढील ही अडचण दूर झाली होती. सखे, आता पुढचं पुढं जसं घडेल तसं.